दापोली जवळील असोद येथील श्री केशवराज मंदिर पाहून आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला। आता आम्हाला वेळासला जायचे होते। रत्नागिरी जिल्ह्यातील वेळासला दरवर्षी कासव महोत्सव होतो। मार्च आणि एप्रिल महिन्यात हा महोत्सव भरवला जातो। कासव महोत्सव पाहण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी वेळासला येतात। मार्च आणि एप्रिल दरम्यान साजरा होणाऱ्या या कासव महोत्सवात समुद्र किनाऱ्यावर अनेक कासव अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेने चालायला लागतात। ही कासवाची पिले समुद्राच्या दिशेने सरपटताना पाहणे म्हणजे मन मोहित करणारे असते। वेळास बीच कडे निघालोय सर। वेळास कासव महोत्सवचं हे एंट्री पॉइंट आहे। या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचं चेक पॉइंट सोबत एंट्री फी आपल्याकडून जमा करून समोर पाठवतात आणि समोर ॲक्टिव्हिटी आपली होते। 100 रुपये प्रत्येकी चार्ज करतात। अतिशय सुंदर स्वच्छ परिसर। इथून आम्ही आत्ता आलोय। या साईडला आहे वेळासचं बीच। बॅरिकेड केलेले आहे। बॅरिकेडच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे। इथं पाण्यात गेल्यानंतर अपघातात तरी कुठे जाऊ नये। त्या पाण्याच्या लाटेमध्ये आपल्या पायाखाली येऊ शकतात आणि मरू शकतात। सर्वांनी आपले कॅमेरा आणि मोबाईलचे फ्लॅश बंद ठेवायचे। कोणी कापूरसाठी काही गिफ्ट आणलेलं आहे का? नाही ना? त्यांच्यासाठी हे गिफ्ट असेल। तुम्ही आम्हाला सर्वांना सहकार्य करायचं, कोणी पाण्यात जाऊ नये। एक दोन तीन चार पाच। छोटे छोटे टर्टल आता ज्यांनी बघितले त्यांनी बॅरिकेड पाशी जा, नाही तर जागा नाही भेटणार परत। सरांनी खूप छान असं आपल्याला दाखवलंय सरांनी। थँक्यू सो मच। व्हिडिओ करून ठेवू चालू काय व्हिडिओ बघा बघ रे बघ बघ रे साईड याला दाखवायला कोणी लोटालोट करू नका। आम्ही थोड़ा हाँ साइड पे रखिए। नाश्ता पाणी पर्यटक असतात ना, त्यांचं ते नाश्ता पाणीला ते लोक येतात।
सकाळी येते, सकाळी 5 वाजता येते, आता 9 साडे 10ला जाते. मॅडम साईड हां हात लावायचं ना. 5,000 नाही, मला 5,000 कळव. 17 ना, छोटी 17 पिल्लं निघाली. आता हे तिथं कुठं सोडले जातील? आता आपण बॅरिकेड लावलंय. बॅरिकेडच्या जस्ट कासव महोत्सव संपलेला आहे आणि सूर्यास्त झालेला आहे. आम्ही सर्वजण निघालोय बसकडे. म्हणजे आम्ही दुपारी जेवायला ज्या होमस्टेमध्ये होतो तिथेपर्यंत जाणार. छोटी बस मोठ्या बसवाल्यांना सोडणार. मग तिथून आम्ही आमच्या रिसॉर्टला जाणार. रिसॉर्टला जाऊन मस्तपैकी आंघोळ करणार, कारण समुद्रावर भिजल्यानंतर रेती खूप लागलेली आहे म्हणून आंघोळ करणार. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून गप्पा टप्पा करून थोडंसं गेम खेळणार, नंतर झोपणार. मग आता उद्याचा दिवस उजाडणार. पण उद्या सुवर्णदुर्ग किल्ला पाहणार आहोत. इसको आम्ही जातोय आता.